राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज 155वी जयंती। शांतता आणि अहिंसेचा संदेश देणाऱ्या महात्मा गांधीजींना आणि लाल बहादूर शास्त्रींना जयंतीनिमित्त देशभरातून अभिवादन केले जात आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली आहे। सत्य आणि अहिंसेचे पुजारी असणाऱ्या बापूंचे जीवन संपूर्ण मानवतेसाठी एक अनोखा संदेश आहे। त्यांनी आपल्याला शांतता आणि सहकार्याच्या मार्गावर चालण्याची प्रेरणा दिली, असं राष्ट्रपतींनी म्हटलं आहे। गांधीजींनी अस्पृश्यता, निरक्षरता, स्वच्छतेचा अभाव आणि इतर सामाजिक कुप्रथांचे निर्मूलन करण्यासाठी मोहिमा हाती घेतल्या आणि महिला सक्षमीकरणासाठी अथक प्रयत्न केले, असं त्यांनी म्हटलं आहे। महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी आपण सत्य, अहिंसा, प्रेम आणि पावित्र्य ही मूल्ये आत्मसात करण्याचा संकल्प करूया आणि गांधीजींच्या स्वप्नातील भारताच्या कल्पना साकारताना देश आणि समाजाच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न करूया, असं आवाहन राष्ट्रपतींनी केलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व देशवासियांच्या वतीने महात्मा गांधींना विनम्र अभिवादन केलं आहे। सत्य, समरसता आणि समतेवर आधारित त्यांचे जीवन आणि आदर्श देशवासियांसाठी नेहमीच प्रेरणादायी राहतील, असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे। राजघाट या महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अन्य मान्यवरांनी पुष्पांजली अर्पण केली। यानंतर सर्वधर्म सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची ही आज 120वी जयंती आहे। देशाचे जवान, शेतकरी आणि स्वाभिमानासाठी आपले जीवन समर्पित करणारे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिवादन केलं आहे। विजय घाट या शास्त्री यांच्या समाधीस्थळी त्यांना अभिवादन करण्यात आलं। दशकभरात राबवण्यात आलेलं स्वच्छ भारत अभियान कोट्यावधी भारतीयांच्या अतूट वचनबद्धतेचं प्रतीक असून देशवासियांनी या अभियानाला जीवनाचा भाग बनवलं, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं। स्वच्छ भारत अभियान या स्वच्छतेसाठीच्या महत्त्वपूर्ण जनचळवळीला आज 10 वर्ष पूर्ण झाली। यानिमित्त नवी दिल्लीत विज्ञान भवन इथे आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छ भारत दिवस 2024 या कार्यक्रमात पंतप्रधान बोलत होते। गेल्या 10 वर्षात स्वच्छतेसंदर्भात जनजागृती करून स्वच्छतेला जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनवणाऱ्या सगळ्यांची पंतप्रधानांनी प्रशंसा केली। हे निरंतर प्रयत्नच भारताला स्वच्छ बनवू शकतात, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। स्वच्छ भारत मिशन की ये यात्रा करोड़ों भारतवासियों की अटूट प्रतिबद्धता का प्रतीक है। बीते 10 साल में कोटि कोटि भारतीयों ने इस मिशन को अपनाया है, अपना मिशन बनाया है। इसे
अपने जीवन का हिस्सा बनाया है। मेरे आज की 10 साल की इस यात्रा के पड़ाव पर मैं हर देशवासी, आप सभी ने मिलकर स्वच्छ भारत मिशन को इतना बड़ा जन आंदोलन बना दिया। या कार्यक्रमादरम्यान 9,600 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या स्वच्छता आणि स्वच्छतेशी संबंधित अनेक प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते झाली। यामध्ये अमृत आणि अमृत 2.0 अंतर्गत शहरी पाणी आणि सांडपाणी व्यवस्था वाढवण्याच्या उद्देशाने 6,800 कोटींहून अधिक खर्चाचे प्रकल्प, राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियानाअंतर्गत गंगा नदीच्या खोऱ्यातील भागात पाण्याची गुणवत्ता आणि कचरा व्यवस्थापन सुधारण्यावर लक्ष केंद्रित करणारे 1,550 कोटी रुपयांहून अधिक खर्चाचे 10 प्रकल्प, गोबर्धन योजनेअंतर्गत 1,332 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाचे 15 कॉम्प्रेस्ड बायोगॅस प्रकल्पांचा यात समावेश आहे।